वाल्मिक कराडावर मोका लावण्याचं जनतेचा दबाव वाढल्यानंतर मोका लावला गेला. जनतेचा दबाव वाढल्यानंतर 302 लावलं गेलं. कारण तपासात काही बाकी राहिलं असेल तर जनता याच्यामध्ये निश्चित भूमिका वठवू शकते. परंतु सरकारने याला एक बंद दाराआड सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्यांना शिक्षा होण्यासाठी योग्य पद्धतीने तपास व्हावा, योग्य पद्धतीने आरोपपत्र दाखल झालं पाहिजे. नाही तर त्यांना संधी दिली आरोपपत्राच्या माध्यमातून ते सहज सुटू शकतील. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जन आक्रोश मोर्चा आहे. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे. याच्यानंतर त्यांची हत्या झाली, त्याच्यानंतर महाराष्ट्रभर मोर्चे होत आहेत. आज छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात आता इथं मोर्चाला काही वेळा सुरुवात होईल. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आता याच्याकडे उपस्थित आहेत. त्यांनी विधान परिषदेमध्ये आणि बाहेरही या प्रकरणावर आवाज उठवलाय. त्यांनी थेट आरोपही केलेत. ते आता या प्रकरणावरती काय प्रतिक्रिया देतात पाहूयात. साहेब, गेल्या महिन्यात आरोपी अटक झाले, त्याच्यामध्ये 7 आहेत आणि एक आरोपी आणखी फरार आहे. सरकारचा तपास सुरुवातीला तर भरकटलेलाच होता. वाल्मिक कराडावर मोका लावण्याचं जनतेचा दबाव वाढल्यानंतर मोका लावला गेला. जनतेचा दबाव वाढल्यानंतर 302 लावलं गेलं आणि अजूनही याच्यातला एक आरोपी अटक करण्याचं बाकी आहे. चौकशी होत असताना कुटुंबियांची जनतेची मागणी की तपासात नेमकं काय काय बाहेर येतं समोर आलं पाहिजे. ठीक आहे, CIDच्या अधिकाऱ्याने नाही पण राज्याच्या गृहमंत्र्यांनी, एखाद्या जबाबदार मंत्र्यांनी या सगळ्या तपासाची गती, तपासात आलेले मुद्दे ते मला वाटतं जनतेसमोर मांडले पाहिजे. कारण तपासात काही बाकी राहिलं असेल तर जनता याच्यामध्ये निश्चित भूमिका वठवू शकते. परंतु सरकारने याला एक बंद दाराआड सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि सरकार आरोपींना वाचवतं का अशा प्रकारची मानसिकता सगळ्यांचीच आहे. म्हणून मला असं वाटतं सरकारने खुल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे. आता आरोपी अटक झाल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं याच्यामध्ये काही राजकारण होतंय? नुसतं आरोपी अटक करून नाही होणार. त्यांना शिक्षा होण्यासाठी योग्य पद्धतीने तपास व्हावा, योग्य पद्धतीने आरोपपत्र दाखल झालं पाहिजे. नाही तर त्यांना संधी दिली आरोपपत्राच्या माध्यमातून ते सहज सुटू शकतील. आणि म्हणून नुसतं अटक होणं म्हणजे शिक्षा होणं नसतं. 1-1.5 महिना होत आला तरी एक आरोपी फरारच आहे. मी तोच मुद्दा मांडला. महाराष्ट्राची पोलीस सक्षम असताना आरोपी सापडत नाही. तर महाराष्ट्राची पोलीस सक्षम आहे, पण तो राजकीय दबावामुळे महाराष्ट्राच्या पोलिसांना बऱ्याच गोष्टीचा तपास करता येत नाही किंवा ते तपास करत नाही. अशा प्रकारचं स्थिती आपल्या या आत्ताच्या घडीला आहे. आता काल पालकमंत्री पदाचं वाटप झालं. धनंजय मुंडेला कुठलंही पालकमंत्री पद दिलं नाही, पण मंत्रिपदाचा राजीनामा आणखी काही घेतला नाही. पालकमंत्री असणं आणि नसणं पालकमंत्री एक व्यवस्था आहे. त्याच्यामुळं त्यांना दिलं आणि नाही दिलं. अजितदादा बीडचे पालकमंत्री झाले, पण अजितदादा एकट्या बीडचे कधी झाले असते तर मी समजू शकला असतो की धनंजय मुंडेंना त्यांनी बाजूला केलं. परंतु ही मानसिकता दिसते की सगळ्या जनतेचा प्रक्षोभ कमी झाला की पुन्हा धनंजय मुंडेला द्यायचं. खरं तर त्यांनी धनंजय मुंडेला मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. ही भूमिका त्यांनी ठेवण्याची आवश्यकता आहे. तुमची धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी? जनतेचीच मागणी ही. जनता हेच मागते आता. परंतु त्यांना पालकमंत्रीपासून दूर ठेवलंय आणि अजितदादा पालकमंत्री झालेत, काही फरक पडेल? पालकमंत्री मी झाले एक व्यवस्था आहे. ते असणं आणि नसणं फार मोठी गोष्ट नाही. मंत्रिपदावर नसले पाहिजे ही भूमिका सगळ्यांची. धनंजय मुंडे मंत्री पालकमंत्री पदावर नसले पाहिजेत, पालकमंत्री ही मंत्रिपदावर नसले पाहिजेत. पालकमंत्री एक व्यवस्था आहे. अजितदादा त्यांना बाजूला केला असतं हे बरं झालं असतं. आणि महाराष्ट्राची पोलीस व्यवस्था सक्षम असताना इतका वेळ का लागलाय असाही प्रश्न उपस्थित दानवे पाटील दानवे साहेब यांनी केला. गणेश पोकळे, लेट्सअप मराठी, छत्रपती संभाजीनगर.